वाजवायच्यात. 47 धावांची आकर्षक खेळी त्यांनी केली आणि तो या सामन्यातील सामन्याचा मानकरी देखील ठरतोय. त्याचबरोबर पुढील सामना सुरू होणार आहे. चला ए बी ग्रुप अलिबाग संघाला सूचना असेल, चला मित्रांनो लवकरच मैदानात प्रवेश करायचा आहे. आणि त्याचबरोबर ब्रांची 11 रोहा या संघालाही सूचना आहे की आपण देखील आपल्या सलवऱ्यांची जोडी मैदानात उतरवायची. आणि या सामन्याच्या पहिल्या सत्राचं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय आपल्याला माझे साथी समालोचक सिनियर समालोचक सन्माननीय निलेश ठाकूर सर यांच्याकडे. निलेश दादा, ओव्हर टू यू. धन्यवाद सर. विनंती आहे ए बी ग्रुप अलिबाग संघाला कृपया त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि विनंती असेल ब्रांची 11 रोहा संघाला आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. या सामन्यातून जो संघ विजय होईल तो सुपर 12 साठी क्वालिफाईड होईल किंवा पात्र ठरेल. अर्थातच अस्तित्वाची लढाई या सामन्याकडे पाहिले जाईल. तर इथे वैयक्तिक स्वरूपाचं पारितोषिक दिलं जाते ब्रांची 11 रोहा या संघाच्या खेळाडूंसाठी. चौकार अथवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी हेमंत ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. वळू या सामन्याकडे. निश्चितच मैदानामध्ये सलामीची जोडी येते. विनंती करतोय दोन्ही संघांना सामना चालू होण्याच्या अगोदर दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी आपण इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. ब्रांची 11 रोहा संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा आणि ए बी ग्रुप अलिबाग संघाचा एक प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. एक अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर दोन्ही संघांना मस्ट विन जिंकणं अनिवार्य असेल. गोलंदाजीसाठी विश्वास सोपवला जातोय किंवा विश्वास ठेवला जातोय, जबाबदारी दिली जाते ती विनयच्या खांद्यावर. आणि ब्रांची 11 रोहा या संघाकडून सलामीचे फलंदाज म्हणून येत आहेत विकास आणि सिद्धू मोरे. विकास जाधव आणि सिद्धू मोरे ही जोडी सलामीसाठी ब्रांची 11 रोहा या संघाकडून येते. निश्चितच लक्ष असेल ते जास्तीत जास्त धावा जमवून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण करायचं आणि जास्तीत जास्त धावा किंवा जास्तीत जास्त धावांचं टार्गेट कसं देता येईल या गोष्टीचा विचार करायचा. विनय गोलंदाजीसाठी असेल, सराव करतोय. हळूहळू मैदानातली दर्दी प्रेक्षकांची गर्दी ही कमी झालेली पाहतोय, तरी सुद्धा जे उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. पंचांचा इशारा येतोय की चला खेळूया, लेट्स प्ले. खेळाला सुरुवात होते. अपेक्षेप्रमाणे विनयकडून अपेक्षा ठेवली जाईल. अर्थातच ज्या जबाबदारीसाठी पॉवर प्लेच्या षटकासाठी इथे गोलंदाजीसाठी वाचारण केलं जाते पॅव्हलियन एंड करून ही गोलंदाजी असेल ती विनय पाटीलची. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल तो सिद्धू मोरे आणि विकास. पहिला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू, वळून मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये मात्र कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू त्यांच्या बॅटवर लागतोय. धाव घेऊ इच्छित होता तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर असलेला सिद्धू, परंतु नाकारलं ते विजयनं. आणि निश्चितच ही धाव घेण्यामध्ये कुठेतरी धोका निर्माण झाला असता, धावबाद होण्याची संधी उत्पन्न किंवा निर्माण झाली असती आणि त्याच गोष्टीचा प्रसंगावधा राखताना इथे मात्र माघारी परतवलंय. पुन्हा एकदा विनय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा हा चेंडू असेल तर पाहूया.
पुन्हा एकदा चेंडू जोरदार वळवला जातोय, उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, परंतु तू किंवा मी तू मध्ये मात्र हा झेल ड्रॉप होतोय. आणि आपण वेळोवेळी पाहिलं, जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाचा झेल ड्रॉप होतो ना, त्यावेळेस मात्र तो फलंदाज गोलंदाजीचा कर्दनकाळ ठरत असतो. त्याचं प्रात्यक्षिक आपण मगाशी सुद्धा पाहिलं होतं. अर्थातच विनोदला ती झेल टिपण्याची संधी आली होती, परंतु त्याने ती दवडली आणि परिणाम मात्र निश्चितच त्याला सामोरे सुद्धा दिसले होते. अशा वेळी जीवनदान मिळाल्यानंतर मात्र एक आत्मविश्वास वाढतोय तो फलंदाज विकासचा. विकास कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण त्याच्याकडे निश्चितच त्याला ठाऊक असेल किंवा त्याला ज्ञात सुद्धा असेल की आपल्या प्रांशी इलेव्हन रोहा या संघाला या स्पर्धेतील आव्हान आपलं कायम ठेवायचं असेल तर निश्चितच आक्रमक शैलीची फटकेबाजी, त्याचबरोबर चांगल्या चेंडूंना सन्मान करताना संमिश्र अशी फलंदाजी करावी लागेल. यावेळचा चेंडू मात्र चेंडूला फॉलो करतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला एका टप्प्याने ट्रॅव्हल करताना चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकारांसाठी. तो सिद्धू मोरेसाठी यावेळचा चेंडू मात्र जर पाहिला, टप्पा पडल्यानंतर मात्र एक अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला आपण म्हणतो तो इथे मिळतोय. चेंडू आणि फळीमध्ये मात्र कोणताही संपर्क होत नाही आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात फिरवल्यानंतर हा चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर होतोय आणि आपल्या गोलंदाजाकडे पुन्हा एकदा सुपूर्द केला जातोय. तोपर्यंत मात्र इथे इशारा येतोय की हा चेंडू निर्धाव असल्याचा आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय तो विनय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पाहूया पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र ऑन द राईट चेंडूला खेळला जातोय. सलामी देणारा आमच्या मान्यवरांना हा षटकार. ही आपली कमाई असते आणि तो विश्वास कायम निभावणं ही आपली जबाबदारी असते. अर्थातच कर्णधार किंवा संघमालक यांनी जो विश्वास विकास जाधव आणि सिद्धू मोरेवर ठेवलाय त्या विश्वासाला मात्र अगदी जबाबदारीनिशी न्याय्य भूमिका इथे पार पाडली जाते. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू अकुट टप्प्याचा पुल शॉट पद्धतीने चेंडूला खेळला जातोय. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. जर पाहिलं विनय पाटील खूप महागडा ठरतोय, कारण तब्बल 17 धावा खर्च करतोय. 2 उत्तुंग असे षटकार सिद्धू मोरेच्या बॅट मधला आणि 1 चौकार अशी कमाई या दरम्यान आपण या षटकामध्ये पाहतोय. ती प्रांशी इलेव्हन रोहा या संघाकडून निश्चितच जे टार्गेट किंवा जो टीम प्लॅन आखला जातोय, जी रणनीती जी स्ट्रॅटेजी ठेवली जाते, अगदी त्याचा प्रॉपर एक्झिक्युशन इथे आपण या मैदानामध्ये पाहतोय. पहिलं षटक संपतोय 17 धावा आणि बिनबाद. हे मात्र एक जमेची बाजू म्हणावी लागेल. यावेळेस वैयक्तिक पहिलं आणि संघाचं एक महत्वाचं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. दुसरं षटक या दुसऱ्या षटकासाठी येतोय प्रज्वल ठाकूर. अर्थातच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रज्वल ठाकूरने अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि या कामगिरीला मात्र पुनरावृत्ती करावी लागेल जर आपलं या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर. पुन्हा एकदा यावेळचा मात्र चेंडू ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूला मात्र इथे पाठवून दिलं जात आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी.
षटकार, ज्या वेळेस त्याने सिद्धू मोरेला नॉन स्ट्राईक एंड वरून लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार मारताना पाहिले, त्यावेळेस मात्र त्याचा मोह आवरत नाहीये. मी सुद्धा हे करू शकतो आणि त्यांनी हे करून सुद्धा दाखवलं. षटकारानंतर समीकरण किंवा षटकारानंतर धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकली. 23 धावा होत आहेत आणि दुसरं षटक अर्थातच प्रज्वल ठाकूरचं इथे स्वागत केलं जातं षटकारांशी. पुन्हा एकदा विकास जाधव सज्ज होतोय फलंदाजीसाठी. यावेळचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगवरून येतोय आणि एक चांगला अप्रतिम असा झेल सुद्धा टिपतोय. वेळाने आपण सुपर 12 साठी लॉट्स करणार आहोत. पहिल्या रात्री जो संघ क्वालिफाय झाला होता तो होता A3 सोगाव संघ. त्यानंतर ज्ञानी 11 नांगरवाडी संघ दुसरा संघ क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये सुरेश काका 11 वर्सोली संघ क्वालिफाय झाला होता. त्यानंतर मुस्कान 11 मांडला हा संघ क्वालिफाय झाला होता बी ग्रुप मधून. सी ग्रुप मधून रोहांशू 11 केतकीचा मळा हा पहिला संघ क्वालिफाय झाला होता. त्यानंतर प्रसाद 11 अलिबाग हा दुसरा संघ क्वालिफाय झाला होता. डी ग्रुप मधून एक संघ क्वालिफाय झालाय आता श्रावणी स्पोर्ट्स शौल. आणि डी ग्रुप मधला दुसरा संघ कोणता क्वालिफाय होणार त्याचा सामना मैदानात आता सुरू आहे. ए बी ग्रुप विरुद्ध प्रांशी 11 रोहा यांच्यामध्ये सामना चालू आहे आणि ज्यातील जो विनर असेल तो D2 म्हणून ओळखला जाईल. त्याच्यानंतर ई ग्रुप जो आपला होता त्याच्यामध्ये जिजा अंश 11 हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि या ग्रुप मधील दुसरा संघ असेल थेरोंडा विरुद्ध अंबेपूर यांच्यामधील विनर संघ. म्हणजे यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा आणि SP सुपर प्लेयर्स अंबेपूर यातील विनर संघ हा सुपर 12 साठी क्वालिफाय होईल. त्यानंतर उद्या 4 संघ मैदानामध्ये खेळणार आहेत. त्यातून F ग्रुप आहे तो आपला आणि त्या F ग्रुप मधून 2 संघ क्वालिफाय होतील. ते असतील F1 आणि F2. तर अशा पद्धतीने टोटल 12 संघ तुमच्या समोर आहेत. आपण 12 चिट्या थोड्याच वेळाने टाकतोय आणि त्यानुसार सुपर 12 होईल आणि मग सुपर 12 मधून सुपर 12 चे जे सामने आहेत त्यांचा लॉट्स थोड्याच वेळात तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल आणि इथे सुद्धा मैदानात त्याच्या संदर्भामधील ड्रॉ करण्यात येईल. ओव्हर टू वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स. निश्चितच आपण पाहिलं हॅट्रिक बॉल चेंडू होता. प्रत्येक हॅट्रिकसाठी षटकार असो किंवा चौकार असो प्रांशी 11 रोहा या संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. हेमंत ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अर्थातच ही संधी निर्माण झाली होती ती सिद्धू मोरेला, परंतु इथे मात्र सिद्धू मोरे हा चेंडू निर्धाव खेळतोय. पुन्हा एकदा अच्छा कल्पेश आहे का नवीन आलाय फलंदाज? ओके ओके कल्पेश. यस कल्पेश सुद्धा यावेळेस माघारी परततोय. सिद्धू मोरे मात्र नॉन स्ट्राईक एंडवर सुरक्षित आहे. अजूनही तो षटकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. मध्ये एक वादळ आपण घोंघवताना पाहिलं होतं. षटकार आणि चौकाराची आतषबाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती असा सुराग मात्र यावेळेस मैदानामध्ये उतरतोय. त्याच पद्धतीने किंवा त्याच आक्रमकतेची तो फलंदाजी करेल का किंवा त्याला मोलाची साथ देणारा सिद्धू मोरे यावेळेस आपल्या अंगामध्ये सुराग अवतरवेल का? निश्चितच येणारा वेळ ही ठरवेलच. परंतु जर पाहिलं तर आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाचा धावफलक जर 23 वर स्थिरावलेला असताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रज्वल ठाकूरच्या रूपानं 7 ते 8 बॉलांचा गोलंदाजीचा रन पंचांच्या डावीकडच्या बाजूने ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो यावेळचा हा चेंडू निश्चित जर पाहिला यष्टीरक्षकाला सुद्धा समजला नव्हता. पंचांचा इशारा मात्र हा चेंडू खेळाडूच्या मर्यादा बाहेरचा अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा स्वैर स्वरूपानं संघाचा धावफलक एका धावेने पुढे सरकतंय आणि त्याच्यावर मिळालेली 1 धाव अशा तब्बल 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या होते ती 25. दुसरं षटक चालू असताना 25 धावा होत आहेत. पंचांचा इशारा चेंडू
स्वैर असल्याचा येतोय अवांतर स्वरूपानं आणि 22 स्वरूपाची अशा तब्बल 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर यावेळेस मात्र थोडासा महागडा ठरताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा प्रज्वल लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस मात्र हा प्रयत्न कुठेतरी अपुरा ठरला. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या अंगावर आदळून जातोय आणि तोपर्यंत मात्र 22 या स्वरूपाची एक धाव सुद्धा मिळते. संघाची धाव संख्या एका धावेने पुन्हा एकदा पुढे सरकतोय. सुराग नावाचं जे वादळ आपण मगाशी पाहिलं होतं तेच वादळ पुन्हा एकदा आपल्याला या मैदानामध्ये किंवा या सामन्यामध्ये बरसताना पाहायला मिळेल का, किंवा प्रज्वल ठाकूर सुराग दाभाडेच्या नावाच्या फलंदाजाची विकेट कमवेल. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिल्यानंतर अगदी लीला या चेंडूला अडवण्याचा किंवा झेलण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा प्रयत्न मात्र कुठेतरी त्यांच्या अंगलटी पडला आणि सुराग दाभाडे नावाच्या त्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाला, ज्याची आक्रमकता काय असते ही मागच्या सामन्यामध्ये आपण अनुभवली होती, त्या फलंदाजाला जीवनदान दिलं जात आहे. निश्चितच क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान हे खऱ्या अर्थानं प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत असतं. यावेळेस मात्र सुरागला जीवनदान मिळतंय कारण त्याची प्रचिती किंवा त्याच्या फलंदाजीची अनुभूती आपण मागच्या सामन्यामध्ये अनुभवली होती. आता तोच फलंदाज इथे मात्र झेलबाद या स्वरूपात बचावला जातोय, झेल ड्रॉप होतोय आणि निश्चितच मिळालेल्या संधीचं सोनं हे सुराग दाभाडे पुन्हा एकदा करून दाखवेल यात मात्र तिल मात्र शंका नसेल. परंतु तितकंच आव्हान असेल ते गोलंदाजांवर. अर्थातच एका जीवनदानानिशी जेव्हा सुराग दाभाडे इथे फलंदाजीसाठी समोर येतोय त्यावेळेस मात्र अचूक टप्पा, योग्य दिशा आणि भन्नाट वेग या त्रयींनी सजलेली गोलंदाजी करावी लागेल. अर्थातच वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं एक महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय तो महेश कटवटे. राईट आर्म उजव्या हाताचा हा चेंडू, उजव्या हाताचा गोलंदाजीचा हा चेंडू आहे, गोलंदाज आहे. निश्चितच कशा पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय कारण सुराग दाभाडे एका जीवनदानानिशी अगदी त्याच फलंदाजीच्या प्रतीक्षेमध्ये, अगदी आपल्या घरच्या प्रेक्षकांना मनोरंजन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आपण पाहणार आहोत. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आपल्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन जेव्हा संघाचं धावफलक जर पाहिलं तर 27 धावा होत आहेत आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अलंग द कार्पेट जातोय मिड विकेट आणि कॉर्नरच्या मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर अगदी वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. तोपर्यंत मात्र एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 28 धावा. 28 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. अशी स्थिती, अशी परिस्थिती प्रांशी 11 रोहा या संघाची. प्रतिस्पर्धी संघ अर्थात एबी ग्रुप अलिबाग, पंकज जाधवचा संघ. अशा वेळी मात्र कुठेतरी मोठ्या धावांचं टार्गेट हे ठेवावंच लागेल. यावेळी प्रांशी 11 रोहा या संघाला यावेळचा चेंडू अंतराळी पद्धतीने खेळला जातोय. अगदी सीमारेषेच्या काही इंच अंतरावर उंच हवेमध्ये सूर लगावून अमित क्षेत्ररक्षण करतोय. निश्चितच हा चेंडू त्यांना चकून कदाचित सीमारेषा ओलांडता झाला असता, परंतु प्रसंगावधानानं आपल्या ॲथलेटिकचं प्रदर्शन करत असताना अमित मात्र हवेमध्ये उंच हवेमध्ये सूर लगावून या चेंडूला अडवतोय आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लागतंय. एका धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सरकलं. 29 धावा होत आहेत आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय महेश. यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे षटकारांसाठी. सामन्यामध्ये केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा त्याच फलंदाजीच्या जोरावर किंवा त्याच फलंदाजीच्या अपेक्षेनं यावेळेस मैदानामध्ये अवतरला होता. पहिल्या चेंडूवर मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर जीवनदान मिळाल्यानंतर मात्र जो आपला स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुरूप अशी फलंदाजी होताना आपण पाहतोय.
उलटा स्वरूपाचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळले जाते. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एका क्षेत्ररक्षकाला चाकून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र अगदी सहजतेनं धावून पळून 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गेलेला तो चेंडू होता. इथे मात्र पूर्णपणे दमछाक होताना आपण पाहतोय सुराग दाभाडे सारख्या फलंदाजाची. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अफलातून खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि तीच परंपरा किंवा तीच खेळी या सामन्यामध्ये तो सुद्धा साकारताना आपण पाहतोय. कधी आक्रमकता, कधी संयम अशी सजलेली ही फलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत तब्बल 11 धावांवर खेळतोय. वैयक्तिक 4 चेंडूंचा तो सामना करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण महेशला पाहतोय आपल्या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळचा हा चेंडू निश्चितच एक चांगला कव्हर ड्राईव्ह लगावला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी होईल. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 1 धाव मिळते. संघाचा धावफलक एका धावेने पुढे सरकला. 39 धावा, 39 धावा आपण स्कोर शीटवर पाहतोय. हळूहळू मैदानामध्ये आर्द्रता, थंडी पसरली जाते, परंतु क्रिकेटमधली गरमी मात्र अगदी तशीच आपण अनुभवतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतोय तो महेश, अर्थातच महेश कटवटे. यावेळचा हा चेंडू महेशचा सुरागसाठी. सुराग मात्र आपल्या स्टाईलमध्ये चेंडूला खेळतोय, ठोकतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आहे मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. फलंदाजांना पाण्याची आवश्यकता आहे. आपण मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करावी. निश्चितच आपण पाहतोय 45 धावा आतापर्यंत स्कोर शीटवर लागतायत. 2 फलंदाज बाद होतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे मिळालेल्या जीवनदानाचा अगदी पुरेपूर उपयोग आपल्या संघासाठी सुराग दाभाडे करून घेतोय. अर्थातच दुसऱ्याच चेंडूवर त्याची एक सोपा असा झेल उडाला होता. मला वाटतं पहिल्याच चेंडूवर जेव्हा तो शून्यावर फलंदाजी करत होता तेव्हा पहिल्याच चेंडूवर एक चांगला झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती. त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही आणि अशा वेळी मिळालेल्या संधीचं सोनं मात्र केलं जात आहे ते सुराग दाभाडेच्या माध्यमातून. आतापर्यंत 17 धावांवर तो खेळी करतोय. या 17 धावांच्या खेळीमध्ये तब्बल 2 षटकार, 1 तिहेरी धाव आणि काही एकेरी धावा अशा तब्बल 17 धावा तो आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण अशा योगदान देत असताना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 15च्या सरासरीनं संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर येतोय. ज्या प्रज्वल ठाकूरनं पहिलं षटक टाकलं होतं या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या, परंतु 2 फलंदाजांना सुद्धा त्यानं बाद केलं. अगदी रेवदंड एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अशा पद्धतीने प्रज्वल ठाकूरच्या माध्यमातून आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून कामगिरी केली जाईल. अर्थातच पंकज जाधव मात्र या वेळेस जेव्हा एंड चेंज होतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतो, थोडंसं सेटअप करतोय किंवा क्षेत्ररक्षण लावलं जातोय. विखुरलेलं हे क्षेत्ररक्षण आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाला भेदून कशा पद्धतीने फलंदाज सिद्धू मोरे आणि सुराग दाभाडे फलंदाजी करतोय आणि अशा वेळी एक चांगला नेत्रदीपक असा फटका खेळला गेला जातोय. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण दूरवरून आपण पाहतोय. संघाची धावसंख्या मात्र इथे जर पाहिली तर 2 धावा इथे धावून काढल्या जातात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 47 धावा, 47 धावा आणि 2 फलंदाज बाद अशी परिस्थिती आपण पाहतोय. पंकज जाधव सारख्या किंवा AB ग्रुप सारख्या मोठ्या संघासमोर जर आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर निश्चितच आक्रमकता ही दाखवावीच लागेल आणि अशा वेळी मात्र चेंडू एक वरील हिस्सा किंवा अस्पष्ट अशी कड घेताना चेंडू गेला होता शॉर्ट पॉइंटच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं. 48 धावा.
48 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना प्रज्वल. मगाशी जी गोलंदाजी त्याने केली होती अगदी त्याच माऱ्यावर किंवा त्याच लयीनं सुरानं इथे गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. मोठे आक्रमक फटके खेळण्याची कोणतीही संधी फलंदाजांना तो देत नाहीये. फलंदाज मात्र वारंवार ती संधी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळी अक्रॉस द लाईन वळून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. अर्थातच चेंडू पाहायला पडल्यानंतर मात्र आखूड टप्प्यात हा चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा चेंडू येतोय तो लेग वाईज स्वरूपाचा आखूड टप्प्याचा या चेंडू होता. डाव्या हाताचा गोलंदाज आपल्या नॅचरल स्विंगनी गोलंदाजी करत असताना पाहतोय. चेंडू थोडासा अड स्विंग होतोय. फलंदाज या चेंडूचा पाठलाग करतोय. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू त्यांच्या पॅडवर किंवा अंगावर लागतोय. तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू उंच हवेमध्ये जातोय. अर्थातच पॉइंटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. तोपर्यंत मात्र एक धाव. एका टप्प्यानिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती अर्धशतकीय अर्थातच 50 धावा होत आहेत. चौथं षटक चालू असताना 2 फलंदाज बाद 50 धावा. सुराग दाभाडे मात्र इथे फलंदाजीसाठी वारंवार मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न करतोय. कधी त्याला यश मिळतंय, कधी त्याला अपयश मिळतंय, परंतु त्याचे प्रयत्न हे निश्चितच आपण पाहतोय हे प्रामाणिक असताना. टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसतोय. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद सुराग. काल आपण वाढदिवस साजरा केला, म्हणजे अजूनही साजरा करतोय असे आमचे कैलासदादा जगे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांचंही आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. नवीन फलंदाज येतोय. यावेळेस स्वतः कर्णधार यश पारंगे अर्थातच यश पारंगे फ्रान्सी 11 रोहा या संघाचा हा कर्णधार आहे. यावेळेस मात्र कर्णधाराला साजिशी अशी कामगिरी करावी लागेल आणि या कामगिरीमध्ये तो कशा पद्धतीने आपल्या संघाला न्याय्य भूमिका देतोय. प्रज्वलचं मात्र कौतुक करावं लागेल. आक्रमक फटका खेळण्याची वारंवार फलंदाजांकडून प्रयत्न होत असताना या प्रयत्नांना मात्र उद्ध्वस्त केलं जातंय किंवा हे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. आणि निश्चितच या षटकामध्ये जर पाहिलं तर केवळ 5 धावा खर्च केल्या जात आहेत आणि एक फलंदाज सुद्धा बाद केला जातोय. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना उर्वरित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रज्वल ठाकूर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा चेंडू पडल्यानंतर मात्र अपेक्षेप्रमाणे खूपसा बाहेर वळतोय आणि पंचांचा इशारा आपल्या कक्षा जमिनीला समांतर रुंदावताना हा चेंडू स्वैर असल्याचा होतोय. अवांतर स्वरूपानं मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 51 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यावेळचा हा चेंडू निश्चितच मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी होते. तोपर्यंत मात्र निश्चितच एक धाव मिळते. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकली. आपण पाहतोय ती 52 धावा. 52. 4 षटकांचा खेळ संपतोय. 13च्या धावगतीनं या धावा आतापर्यंत जमलेल्या आपण पाहतोय. 52 धावा स्कोर शीटवर लागतायत. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक आणि या स्लॉग वरच्या षटकामध्ये किती धावा आपल्या संघासाठी जमवल्या जातील. निश्चितच चांगलं अनालिसिस आम्हाला इथे दंड गुरुजींच्याकडून पाहायला मिळते. प्रज्वल ठाकूरच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ त्याने केला आणि त्याच्यामध्ये एकूण केवळ 16 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 फलंदाज त्याने बाद केले. आणि या 2 षटकांमध्ये एकूण 5 चेंडू त्याने निर्धाव टाकले. सुंदर असं परीक्षण किंवा सुंदर असं गुणलेखन आमच्या आदरणीय गुरुजींच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज यावेळेस मैदानामध्ये ऋतिक साळुंके. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडीशी कसरत करत असताना पंचांच्या डावीकडच्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना समोर असलेला फलंदाज सिद्धू मोरेसाठी. यावेळचा हा चेंडू सिद्धू मोरे मात्र ठोकून देतोय. आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा गगनभेदी गगनचुंबी असा उत्तुंग षटकार.
यश येतोय, स्वतः कर्णधार या चेंडूला टोळवतोय, तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावानं संघाचं धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकलं. 58 धावा होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ऋतिक साळुंके यावेळचा हा चेंडू घेऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, लॉंग ऑफ बॉडी लाईन वरून चेंडू अडवला जातोय, पकडला जातोय आणि यश मात्र माघारी परततोय. कारण पंकज जाधव सारख्या फलंदाजाचा भरणा असलेल्या संघासमोर जर आपला निभाव ठेवायचा असेल तर निश्चितच आपल्याला मोठी धावसंख्या ही उभारावीच लागेल. आणि अशा वेळी मात्र एक चांगला प्रयत्न कर्णधाराच्या माध्यमातून झाला होता. एक षटकार लगावल्यानंतर लागलीच दुसऱ्या चेंडूवर सुद्धा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रयत्न निश्चितच चांगला होता, केलेला प्रयत्न निश्चितच चांगला होता, परंतु हा फटका फसतोय. चेंडू पकडला जातोय तो शॉर्ट लॉंग ऑफच्या दिशेला आणि तो यश सुद्धा माघारी परतोय. त्याच्या जागी नवीन फलंदाज येतोय तुषार. आखूड टप्प्याचा चेंडू वळून मारतोय, चेंडूला बराच काळ उंच हवेमध्ये चेंडू राहिल्यानंतर सीमारेषा ओलांडतोय षटकारांसाठी. जिंकली 64 धावा 64. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ऋतिकला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू तुषारसाठी. तुषार पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळतोय, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या दिशेला अप्रतिम असा चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आणि झेल टिपला जातोय. फलंदाज तुषार सुद्धा माघारी परततोय. आंबेपूर संघाला विनंती असेल टॉस साठी आपण जायचं आहे आणि आशुतोषला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. या षटकातील काही चेंडू येणं बाकी. निश्चितच मागच्या चेंडूवर आपण स्क्रीनवर पाहिलं की अगदी जमिनीला नतमस्तक होणारा हा झेल टिपला. अप्रतिम असा कसरत किंवा अप्रतिम अशी क्षेत्ररक्षणा आपण लॉंग ऑफ बॉडी लाईनला अभिच्या माध्यमातून आपण पाहतोय. रंजनपाडा गावचा हा खेळाडू आहे अभिषेक पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि एक सर्वोत्तम असा झेल त्याने टिपला आणि तुषार सारख्या फलंदाजाला त्याने माघारी परतवलं. ऋषिकेश येतोय स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी आणि समोर असेल तर ऋतिक आपल्या षटकातील काही चेंडू घेऊन कशा पद्धतीने किंवा कशा प्रकारे या चेंडूचा सामना केला जाईल. हा चेंडू टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, निश्चितच चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावा आपण स्कोअर शीटवर पाहतोय. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट समोरचा फलंदाज असेल तो ऋषिकेश. यावेळचा हा चेंडू खोलातला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत मात्र अगदी डोळ्याची झडप लवते ना लवते प्रकाशाच्या वेगानं ही धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या अंतिम चेंडूवर 2 धावा धावून काढल्यानंतर मात्र होते ती 72-73 धावांचं लक्ष्य टार्गेट आव्हान समोर दिलं जातंय. आणि हे आव्हान किंवा हे लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल एबी ग्रुप अलिबाग या संघाच्या खेळाडूंकडून किंवा फलंदाजांकडून आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये जो आपण
73 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे प्रांशी 11 रोहा या संघाकडून. हे लक्ष कसं वाचवलं जाईल किंवा ठेवलं डिफेंड केलं जाईल, कारण निश्चितच दोन्ही संघांना निश्चितच दोन्ही संघांना ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण इथूनच जर तुम्ही जिंकला तर तुमचं आव्हान या स्पर्धेतील कायम राहील, आणि इथे तुम्ही हरलात तर निश्चितच तुम्हाला मात्र उद्यासाठी प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये इथे यावं लागेल. सर. येस, धन्यवाद निलेश. यानंतर आपण वळतोय सर्वप्रथम टॉस कडे. मी रवीनाना ठाकूर आणि कैलाजी जगे यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. रवीनाना ठाकूर आणि कैलाजी जगे यांना विनंती असेल की आपण तिथे जायचं आहे आणि टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टन्सना आपण आमंत्रित करतोय. थेरोंडा संघाचा कर्णधार आणि आंबेपूर संघाचा कर्णधार दोघांनी यायचं आहे आणि लगेचच टॉस करायचा आहे. SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा कर्णधार आणि यशस्वी थेरोंडा संघाचा कर्णधार यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होईल आजच्या रात्रीचा शेवटचा सामना. आणि यानंतर आपण पाहतोय अर्थातच माझ्या हातामध्ये असणारी लिस्ट. की नाणेफेकीसाठी उपलब्ध व्हायचं आहे, उपस्थित व्हायचं आहे. थेरोडे संघाचा कर्णधार आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा कर्णधार. चला मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. अंतिम सामना आहे, लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. संघाचे कर्णधार प्लीज. सुमित भगत आणि अजय चौलकर लगेच चला स्टेजकडे. सुमित भगत आणि अजय चौलकर लगेचच तिथे जायचं आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे. तोपर्यंत माझ्या हातामध्ये असणारी लिस्ट मी वाचून दाखवतोय. A3 सोगाव संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला होता. ज्ञानी 11 नांगरवाडी हा दुसरा संघ क्वालिफाय झाला होता. बी ग्रुपमधून सुरेश काका 11 वर्सोली आणि मुस्कान 11 मांडला हे दोन संघ क्वालिफाय झाले. त्यानंतर सी ग्रुपमधून रोहांशू 11 केतकीचा मळा आणि प्रसाद 11 अलिबाग हे दोन संघ क्वालिफाय झाले होते. डी ग्रुपमधून श्रावणी स्पोर्ट्स शौल हा संघ क्वालिफाय झालेला आहे. दुसऱ्या बाजूला ई ग्रुपमधून जिजा अंश 11 हा संघ आजच्या रात्री क्वालिफाय झालेला आहे. तर आणखीन दोन संघ क्वालिफाय होणं बाकी आहे, ज्याच्यामध्ये आता आपण सामना पाहिला. AB ग्रुप वर्सेस प्रांशी 11 रोहा यांच्यामध्ये सामना सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला थेरोंडा विरुद्ध आंबेपूर ही लढत अजूनही होणं बाकी आहे. दोन्ही कर्णधार आलेत. ओके, यस, नाणेफेक झालेला आहे. नाणेफेक आपण पाहतोय थेरोंडे संघाच्या बाजूने लागलेला आहे. थेरोंडे संघाच्या नाणेफेक बाजूने लागल्यानंतर निर्णय का असेल? आम्ही बॅटिंग करू पहिले. नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी आपण पाहतोय ती येते अर्थातच SP सप्लायर्स आंबेपूर संघाच्या बाजूने. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. येस, यानंतर आम्ही चिट्या तुम्हाला या दाखवतोय ज्याच्यावरती आपण ड्रॉ करणार आहोत. पहिला संघ तुम्हाला समोर आहे A3 सोगाव. A3 सोगाव या नावाची चिठी. त्यानंतर ज्ञानी 11 नांगरवाडी. ज्ञानी 11 नांगरवाडी, थोडं झूम करा. ज्ञानी 11 नांगरवाडी. त्यानंतर सुरेश काका 11 वर्सोली, मुस्कान 11 मांडला, मुस्कान 11 मांडला. सुपर 12चा लॉट्स आपण या ठिकाणी करतोय. देन प्रसाद 11 अलिबाग, प्रसाद 11 अलिबाग. रोहांशू 11 केतकीचा मळा, रोहांशू 11 केतकीचा मळा. श्रावणी स्पोर्ट्स शौल जो आजचा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर दुसरा आजचा संघ क्वालिफाय झाला जिजा अंश 11. त्यानंतर AB ग्रुप विरुद्ध रोहा यांच्यामधील जो विनर असेल तो D2 मधला विनर जो आता सामना सुरू आहे. त्यानंतर E2 थेरोंडा म्हणजेच यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा विरुद्ध SP सुपर प्लेयर्स आंबेपूर यांच्यामधून एक विनर असेल. त्यानंतर उद्याचा जो ग्रुप आहे सकाळचा त्याच्यामध्ये 4 संघ आहेत. त्यामधील F1 जो पहिला संघ क्वालिफाय होईल आणि त्यानंतरचा शेवटचा संघ असेल F2. तिकडे सामना सुरू झालाय पण हे लॉट्स महत्त्वाचे असतील. तर 12 चिट्या या ठिकाणी तुमच्या समोर आहेत आणि त्यातील ड्रॉ आपण करतोय. बघूया लकी ड्रॉ मधील अर्थातच पहिला सामना कोणाचा येणार. 2 चिठ्ठ्या आपण इथून उचलणार आहोत. या दोन्ही एक 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 उचलायची. हा, ये ओपन कर. तू ओपन कर समोर तक. येस, थेरोंडा वर्सेस आंबेपूर म्हणजे आजच्या रात्री जे शेवटचा सामना खेळणार आहेत
त्यांना उद्या सुद्धा पहिला सामना संध्याकाळी 6:30 वाजता पहिला सामना खेळायचा आहे. उद्या संध्याकाळी पहिला सामना खेळायचा आहे एफ ग्रुप 1. म्हणजे उद्या जो अर्थातच पहिला क्वालिफाय होईल त्यांना यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा विरुद्ध आंबेपूर यांच्या विनर सोबत पहिला सामना खेळायचा आहे. संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून उद्या सुपर 12 चे सामने सुरू होतील. मुस्कान 11 मांडला दुसरा सामना असेल. मुस्कान 11 मांडला विरुद्ध जीजा अंश 11. जीजा अंश 11 विरुद्ध मुस्कान 11 मांडला यांच्यामध्ये दुसरा सामना रंगेल संध्याकाळी 7:30 वाजता. उद्या 20 फेब्रुवारीला म्हणजे आजपासून सुरू झालाय. जर आपण 12 वाजल्यापासून दिवस मोजला तर रोहांशू 11 तिकडे दाखवा. रोहांशू 11 केतकीचा मळा तिसरा सामना असेल. रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध एफ ग्रुप मधला उद्याच्या सकाळच्या ग्रुप मधला दुसरा संघ जो क्वालिफाय होईल F2 लिया. रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध F2. त्यानंतरचा पुढचा आहे श्रावणी स्पोर्ट्स चौल. श्रावणी स्पोर्ट्स चौल विरुद्ध चौथा सामना असेल. 6:30 ला पहिला, 7:30 ला दुसरा, 8:30 ला तिसरा, 9:30 ला चौथा असेल. श्रावणी स्पोर्ट्स चौल विरुद्ध AB ग्रुप विरुद्ध रोहा प्रांची 11 रोहा यांच्यामधील विजेता संघ. म्हणजे आता जो सामना सुरू आहे त्यांना श्रावणी स्पोर्ट्स चौल संघासोबत खेळायचा आहे. घ्या पाचवा सामना तुमच्या समोर. ज्ञानी 11 नांगरवाडी. ज्ञानी 11 नांगरवाडी विरुद्ध ज्ञानी 11 नांगरवाडी विरुद्ध प्रसाद 11 अलिबाग. ज्ञानी 11 नांगरवाडी विरुद्ध प्रसाद 11 अलिबाग. आणि सुपर 12 चा शेवटचा सामना असेल रात्री 11:30 वाजता. सुपर 12 चे सामने झाल्यानंतर कोणताही सामना होणार नाही. क्वार्टर फायनलचे सामने शेवटच्या दिवशी दुपारी 2 वाजता सुरू होतील. सामना असेल सुरेश काका 11 वर्सोली विरुद्ध राहिलेला अर्थातच संघ असेल A3 सोगाव असेल माझ्या माहितीत. येस A3 सोगाव. अशा प्रकारे सामने असतील. हे थोड्याच वेळात तुमच्या इंस्टाग्राम हँडलवरती किंवा सोशल मीडियाच्या प्रत्येक चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आपण आज रात्री हे तुमच्या समोर अर्थातच यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवलेले आहेत. आपण वळूया सामन्याकडे जिथे सामना सुरू आहे. अर्थातच AB ग्रुप अलिबाग विरुद्ध प्रांची 11 रोहा. वळतोय समालोचन कक्षामध्ये जिथे आशुतोष पाटील याचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद संदीप सर. आपण पाहतोय अर्थात अतिशय सुंदर सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जिथे पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिलात ना तर तब्बल 72 धावा धावफलकावरती लागल्या होत्या आणि 73 धावांचा पाठलाग करत असताना AB ग्रुप अलिबाग संघ सुद्धा दाखवून देतोय की आमच्याकडे सुद्धा तितक्या ताकदीची फलंदाजी आहे. आणि पंकज जाधवकडे आपण पाहतोय. पंकज जाधवकडे सर्वांच्या नजरा आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 15 धावा धावफलकावरती आल्यात. अर्थात 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय पंकजच्या बॅट मधून आपण मोठे स्ट्रोक आपण पाहिलेत. आता मात्र येणारे 24 चेंडू 58 धावांची गरज असताना मैदानामध्ये कशा पद्धतीने सामना पाहायला मिळतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय स्वतः कर्णधार यश पारंगे आपण पाहतोय. जो की आपण पाहिलं तर नागोठणे वेलशेत इथे खेळाडू आपण पाहतोय. जरूर एक चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज जयेंद्र बलकावडे तेरंड्याचा एक मजबूत फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं. अर्थात अलिबाग तालुक्यातील एक नामवंत फलंदाजांपैकी एक असलेला खेळाडू आपण पाहतोय. लेफ्ट पहिला चेंडू आपण पाहतोय या दुसऱ्या षटकातील सुंदर चेंडू आपण पाहतोय. खोलवर टाकलेला चेंडू. जरूर यावेळच्या चेंडूवर आपण पाहिलं तर नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज यश पारंगेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची नक्की सांगता होते. 73 धावांचं लक्ष गाठायचं आहे. त्यामुळे जरूर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल. ते अर्थात AB ग्रुप अलिबाग संघाला. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा यशचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय.
जयेंद्रच्या समोर अशा पद्धतीची गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही आहे, परंतु अचूक टप्पा आपण पाहतोय यश पारंगेच्या माध्यमातून. अर्थात प्रांशी 11 रोहात संघाच्या संघ मालकाने मला कर्णधार का बनवलंय याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय मैदानावर. यावेळचा चेंडूवर मात्र चांगला फटका आलाय, जरूर क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावेवर ते समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय दळणे गुडूजी कळवतायत की धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 16 धावा धावफलकावरती येत आहेत. या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक यशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, केवळ एकच धाव खर्च केले. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, त्यामुळे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मैदानामध्ये कशा पद्धतीची खेळी पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक व एंडवर बूम बूम माट्या पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने आता मात्र त्याची फटकेबाजी पाहायला मिळते. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर उपयोग, चेंडू सीमारेषा बाहेर, बुम बुम माट्या, षटकार. सुंदर असं गीत आपण पाहतोय. अर्थात हे गीत अर्थात याच गावातील सुपुत्र निलेश कार्लेकर याचं गीत आपण पाहतोय. त्याच्या वाईफने गायलेलं गीत आपण पाहतोय, अर्थात मीरा कार्लेकरने गायलेलं गीत आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु यावेळचा चेंडूवर जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळालं. कमबॅक जरूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते गोलंदाज यश पारंगेच्या माध्यमातून. 6 धावेनंतर आपण पाहतो एक चेंडू एक निर्धाव पद्धतीने पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचा चेंडूने शिल्लक आहे या षटकामधील, अर्थात पॉवरप्लेच्या षटकामधील आपण पाहतोय शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. सुरुवात तर आपण पाहिली तर जरूर एबी ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. करंट रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला तर 12चा आहे, त्यामुळे जरूर आता मात्र एबी ग्रुप अलिबाग संघ सुद्धा चांगली सुरुवात करतोय. चांगले फटके पाहायला मिळत आहेत, अर्थात बंकच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा पद्धतीने चेंडू एक्झिक्युशन करतोय गोलंदाज यश पारंगे. चांगला फटका आपण पाहतोय, पंकज जाधवच्या बॅट मधून येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय आणि पहिल्या 2 षटकानंतर आपण पाहतो एबी ग्रुप अलिबाग संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत ते अर्थात 26 धावा धावफलकावरती येत आहेत. अर्थात 13च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश येत आहे ते अर्थात एबी ग्रुप अलिबाग संघाला. पंकज जाधव म्हणतोय की नक्कीच मी अलिबाग मधून जरी असलो तरी मी आखादी देशामध्ये जाऊन सुद्धा या पद्धतीची फटकेबाजी केली. मग कतार असेल, दुबई असेल, नक्कीच एक मोठमोठ्या देशांमध्ये जाऊन त्याने फलंदाजी केले आणि आज मात्र या आझाद मैदानावर सुद्धा आपण पाहतोय जरूर एक चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू 47 धावांची गरज असताना आता मात्र मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर अपोजिट संघाने चांगली गोलंदाजी केली, टिचून मारा केला, भेदक मारा केला, जरूर अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली ना तर पूर्णपणे एबी ग्रुप अलिबाग संघ सुद्धा बॅकफुटला जाऊ शकतो. परंतु त्या पद्धतीने एक्झिक्युशन सुद्धा झालं पाहिजे मैदानामध्ये, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती, जिथे आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक वैयक्तिक दुसरं आपण पाहतोय आणि सांघिक तिसरं षटक घेऊन रोहन येतोय. रोहन सानप आपण पाहतोय नवीन गोलंदाज ज्याने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मात्र त्याला टिचून गोलंदाजी करावी लागेल कारण का पंकज जाधवची बॅट आपण पाहिली तर मैदानामध्ये आग ओतणारी फलंदाजी करते. त्यामुळे आता मात्र एबी ग्रुप अलिबाग संघ थोडासा का अंश होईना नक्कीच मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बिनबाद 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतोय येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज असताना मैदानामध्ये कशा
कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळणार हे देखील तितकंच महत्वाचं. जयेंद्र बलकावडेकडे सुद्धा नक्कीच मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्यामुळे सामना चुरशीचा पाहायला मिळणार यात तीळ मात्र शंका नाहीये. आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाणार. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं, अर्थात रोहनच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय, अतिशय सुंदर वेगवान चेंडू आपण पाहतोय. जरूर जयेंद्रच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडूनी बॅटचा तिथे कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पूर्णपणे जयेंद्रला गोलंदाजाने रीड केलं आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू सुद्धा एक्झिक्यूट पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव येतोय, अर्थात स्थिरावते धावसंख्या ती अर्थात 26 पर्यंत. या दर्जाची गोलंदाजी झाली तर पूर्णपणे एबी ग्रुप अलिबाग संघ सुद्धा बॅकफुटला जाऊ शकतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने झेल घेतला जातोय आणि फलंदाज क्रमांक 1 अर्थात जयेंद्र बलकावडे बॅक टू दी पविलियन. सन्माननीय रुपाल शेट यांना मी विनंती करतो, समालोचक मंडळीचा या ठिकाणी आजच्या दिवसभरात ज्यांनी समालोचन केले त्यांचा मानसन्मान करायचा आहे. सर्वप्रथम आमंत्रित करतो निलेश ठाकूर यांना. सन्माननीय रुपाल शेट यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आजच्या संपूर्ण दिवसभरात ज्यांनी समालोचन केले त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय. क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं सुपर 12चा तर लॉट्स आपण जाहीर केलाय. उद्या आपण सर्वजण सकाळी 1 वाजता भेटणार आहोत, पण तत्पूर्वी आजच्या दिवसभराच्या निलेश ठाकूर यांचा सर्वप्रथम सन्मान होतोय. त्यानंतर पुढचा सन्मान मी आमंत्रित करतो आमचे मित्र निखिलजी पडते यांना आमंत्रित करतो, त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. निखिल पडते यांना समोर बोलवतो. सन्माननीय रुपाल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येतोय. तिसरे समालोचक मित्र आमचे निनाद कदम यांना मी आमंत्रित करतो. संजय म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान होईल. आशुतोष पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल. आशु आपणही यायचं आहे. निनाद कदम यांचा हा सन्मान केला जातोय. संजय म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसेच कुरुळचे सुपुत्र आशुतोष पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार. सन्माननीय रुपाल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. सर्व समालोचक मित्रांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. PNP चषक 2024च्या निमित्तानं. आणि वळूया पुन्हा एकदा मैदानावरती जिथे आपण सामना पाहताय. तसेच काही मान्यवर मंडळी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही मी सन्मान घेतो. सन्माननीय प्रशांत शेठ यांना विनंती करतो, शेठ आपण जरा समोर यायचं आहे आणि रवी नाना ठाकूर यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे. रुपाल शेठ आणि प्रशांत शेठ या ठिकाणी सन्मान करतील. रवी नाना यांना मी आमंत्रित करतो की आपण समोर यायचं आहे आणि आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे. कैलासजी जगे यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मानसन्मान होईल. कैलासजी जगे यांना मी या ठिकाणी बोलवतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा काल मी त्यांना दिल्यात, पण आज या ठिकाणी यथोचित मानसन्मान सुद्धा करतो. आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. मी सन्माननीय प्रशांत शेठ आणि रुपाल शेठ यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच तुषार पाटील सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. आणखीन एक फलंदाज बाद असेल बहुधा. येस, 8 विकेट. तुषार पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाणार. तुषार पाटील यांना मी स्टेजवरती बोलवतो, त्यांचाही या ठिकाणी दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आपण तिकडे पाहतोय. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे आपण ऐकताय आशुतोष पाटील यांना. धन्यवाद डीजे.
या स्पर्धेमधील आपण पाहतोय दुसरी हॅट्रिक अर्थात गोलंदाज रोहनच्या नावे जाते। अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय जिथे खऱ्या अर्थाने एबी ग्रुप अलिबाग संघ सुरुवातीला असं वाटत होतं की नक्कीच सहजरित्या जिंकेल की काय, परंतु तदनंतर केलेला कमबॅक हा वाखाणण्याजोगे आहे। अचूक टप्पा, भेदक मारा किंबहुना जर आपण विचार केला तर नक्कीच फलंदाजांना पूर्णपणे धावांपासून रोखून कशा पद्धतीने ठेवायचं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय फ्रान्सी 11 रोहा संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय। अशू विकेट कोणती आहे? हिट विकेट आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अमित येतोय। अमित भितले आपण पाहतोय मॅन फ्रॉम गावदेवी गोंधळपाडा। हा देखील फलंदाज आपण पाहतो नक्कीच एक मोठा फलंदाज। आल्या आल्या आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु रोहनचं कौतुक करावं लागेल। या स्पर्धेमधील जर आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू निर्धावलेत। या स्पर्धेमधील दुसरी निर्धाव षटक आपल्या नावे करणार का रोहन? षटकातील शेवटचा चेंडू राईट मोर द विकेट, परंतु या उलटा चेंडूला मात्र आसमान दाखवलंय अमितने। चेंडू सीमा पार, षटकार। तीन षटकांचा मैदानामध्ये खेळ समाप्त होतोय। संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 32 धावा धावफलकावरती येत आहेत। आता मात्र 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, अर्थात उर्वरित 2 षटक। या 2 षटकांमध्ये आपण विचार केला तर तब्बल 41 धावांची गरज आहे, अर्थात 20.5 च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे। पंकज जाधव जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबाग संघ हा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळणार, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पंकजने केलेली सुरुवात ही नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय। 12 चेंडूंमध्ये 41 धावा करायच्या आहेत एबी ग्रुप अलिबाग संघाला। करो या मरो या सिच्युएशन मध्ये सामना आपण पाहतोय। दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय। रोहा विरुद्ध अलिबाग या दरम्यानचा सामना आपण पाहतोय मैदानावरती, जिथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अक्षरशः आजच्या दिवसाचा विचार केला तर जरूर रसिक प्रेक्षक चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला जरूर कौतुक करतायत। मग युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा आपण पाहिलं तर इथे मैदानावरती पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा सेटअप आपण पाहतोय। अर्थात सन्माननीय आपण पाहिलं तर सौ चित्रलेखा ताई पाटील, त्यानंतर आपण पाहतो न्यूपाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा जरूर इथे अतिशय सुंदररित्या रंगताना आपण पाहतोय। नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजच्या मोर्चावरती दिवेशला आपण पाहतोय। दिवेश बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, कारण का येणारे 12 चेंडू आहेत, 41 धावांची गरज असताना पंकज जाधव मात्र इथे कशा पद्धतीने खेळ करणार। पंकज जाधवला आपल्या संघाची जबाबदारी घ्यायची आहे। संघाला जिंकवायचं असेल तर पंकज शेवटपर्यंत टिकणं खूप महत्त्वाचं असणार या सामन्यामध्ये। पहिल्या चेंडूवर पंकजच्या बॅटमधून आलाय एक मोठा फटका, चेंडू सीमा पार, षटकार। संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती लागल्यात। अजूनही आपण पाहतोय येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत। 35 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी एबी ग्रुप अलिबाग संघाला। अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय पहिल्या चेंडू पासून खरपूर समाचार घेतलाय गोलंदाज दिवेश आग्रावकर याचा। पंकज जाधवने यावेळच्या चेंडूवर बघूया कशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते, कमबॅक पाहायला मिळणार का गोलंदाज दिवेशच्या माध्यमातून। षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे। आतापर्यंत आपण पाहतो 38 धावा धावफलकावरती आल्यात।
पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु यावेळचा चेंडूवर मात्र जरूर चांगला एफर्ट दाखवला होता, परंतु झेल मात्र होत नाहीये. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अर्थात फलंदाज पंकज आणि अमितच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 40 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 33 धावांची गरज आहे. पूर्णपणे आपण पाहतोय एक रोमांचकता मैदानामध्ये पाहायला मिळते. थंडीचं वातावरण आपण पाहतोय आणि त्या थंडीच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय रसिक प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सुंदर चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू, जरूर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंसं फंबलिंग जरूर मैदानामध्ये पाहायला मिळालं, परंतु जरूर आता मात्र येणारे 9 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. त्यामुळे जरूर पंकजला माहिती आहे की माझ्याकडे स्ट्राईक असणं खूप महत्वाचं आहे, कारण का त्याच्याकडे जरूर मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅसिटी आहे. किंबहुना अशा पद्धतीचे सामने त्याने कित्येक वेळा आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. आणखीन एक फटका मोठा आलाय, जरूर क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज पंकज जाधव बॅक टू दी पवेलियन. खूप मोठा धक्का एबी ग्रुप अलिबाग संघाला. कारण सामना जवळजवळ हातात येतोय असं वाटत असताना अचानक पंकज जाधव बाद झालाय. त्यामुळे मगाचपासून आपण पाहतोय एबी ग्रुपचा सामना सुरू झाला तेव्हा कपिल अनभवणे माझ्या बाजूला होता. तो तिथून रुपाल शेठच्या बाजूला गेले, मग तिथे प्रशांत शेठच्या बाजूला गेले, मग नंतर मध्ये आला आणि आता शेवटी ग्राउंडवर उतरलेले पाहायला मिळतात. महत्वाची विकेट आपण पाहतोय जरूर प्राप्त केले ते अर्थात गोलंदाज दिवेश आग्रावकरने. पहिल्या चेंडूवर जरूर एक मोठा फटका आपण पाहिला, परंतु तदनंतरची गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. तदनंतर आपण पाहतोय जरूर 3 चेंडूमध्ये केवळ 2च धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज दिवेशने. या चेहऱ्यावरचा आनंद बघित असला, हास्य दिसत असलं तरी याच्या पाठीमागे बरेच काही लपलेलं आहे. नवीन फलंदाज विनय पाटील आपण पाहतोय, जो की आपण पाहिलं तर घोटवडे गावातील बिलॉंग्स करतोय. अर्थात बघूया आता मात्र मैदानामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळणार. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रचलित असलेला खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये एंट्री करतोय. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय या 4थ्या षटकामधील. अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. त्यामुळे या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. यावेळचा चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर आपण पाहतोय. पंच कळवतात की नक्कीच हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर लाईन अँड लेंथ वर कुठेतरी बिघडतोय गोलंदाज. अर्थात आपण पाहिलं तर जरूर बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअर फेकला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. 42 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात, परंतु आता मात्र विनयला माहिती आहे की जर मोठे स्ट्रोक खेळले नाही तर पूर्णपणे सामना आपल्या हातातून निसटेल. परंतु यावेळी मैदानामध्ये अशा सिच्युएशन मध्ये असताना विनयला नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. विनयच्या बॅटमधून जरूर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज विनय सुद्धा बॅक टू दी पवेलियन. व्हायला सुरुवात केली. मग सगळे जमून 8 वाजता हजर झाले.
बरोबर. मग सगळ्यांनी ठरवलं की 11 वाजता मैदानावर पोहोचायचंच आहे. बरोबर 11 11:30च्या आसपास सगळेजण पोहोचले सुद्धा होते आणि आता रात्रीचे बरोबर 2:15च्या आसपास वाजतायत तरी सुद्धा त्या टाळ्या वाजवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण जो पाहतोय ना, त्यांना माहिती आहे आजचा दिवस सत्कारणी लागतोय. फ्रान्सी 11 रोहा संघाला जे विजय पाहिजे ना, त्याच्यासाठी जो प्रवास आज सकाळपासून सुरू झाला होता किंवा कालच्या सकाळपासून सुरू झाला होता तो आज 2:15 वाजता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहतोय. आणि तिकडे कपिल अनुभवणेनं सुद्धा पाहतोय आपण, कारण कपिलला माहिती आहे जो जिंकेल. आपण कमिटीमध्ये आहोत, आता थोडं टी शर्ट चेंज होऊ शकतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय ऋतिक येतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, जरूर पूर्णपणे आपण पाहतोय लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 समाप्त झालाय. इथे मात्र पूर्णपणे बी ग्रुप अलिबाग संघ बॅकफुटला सरकलाय, जिथे खऱ्या अर्थाने सुरुवातीला असं वाटत होतं की नक्कीच हा सामना जिंकेल, परंतु पूर्णपणे कमबॅकिंग करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय इथे एक बक्षीस येते, अर्थात यश पारंगेसाठी आपण पाहतोय जो पंकज जाधवचा झेल पकडला त्यासाठी आपण पाहतोय हेमंत ठाकूर यांच्यातर्फे आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आले. तदनंतर आपण पाहतोय दिवेश अग्रावकर या गोलंदाजासाठी सुद्धा आपण पाहतोय हेमंत ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले. आणि त्यानंतर आपण पाहतोय रोहन सानप यासाठी सुद्धा आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. नक्कीच हे पारितोषिक सामना संपल्यानंतर लगेचच कलेक्ट करायचं आहे. आशु असं म्हणतात बघ की दुनिया उम्मीदों के ऊपर कायम है, असं आपण म्हणतो ना, तसं कपिल अनभवणे आणि संदीप भाई कीर यांनी मला सांगितलंय की प्रत्येक षटकाराला आता 500 रुपयांचं पारितोषिक असेल. कपिल अनभवणे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आणि संदीपजी कीर यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आम्ही डिक्लेअर केलेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आणि जो सामना जिंकेल त्याला आमचा मित्र कल्पेश अनुभवणे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, कारण तो जॉबला रोहाला आहे आणि राहतो अलिबाग मध्ये, त्यामुळे कोणाची बाजू घेऊ. आणि जो आउट होईल त्याला आमचे मित्र मोरे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. चिवताईने सामन्याच्या वेळेला ही स्पर्धा सुरू करत होता, थोडा आशु तुझा वेळ घेतो मी, की जेव्हा स्पर्धा सुरू केल्या होत्या तेव्हा एक गाईडलाईन्स आम्ही फॉलो केली की शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी त्यातील विभागातील असलेल्या नेतेमंडळींसाठी ही स्पर्धा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आपला एक आनंदोत्सव साजरा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यामुळं थोडं जर लाईव्हला तुम्ही ऐकत असाल तर थोडं हलक्या फुलका विनोद म्हणूनच तुम्ही या स्पर्धेच्या या मोमेंटकडे बघावा, कारण या स्टेजवरती जी मंडळी आहेत त्यांनी तेवढ्या त्या लायटर मूडमध्येच या स्पर्धेला घेतलेला आहे. वळूया पुन्हा एकदा आशुतोषकडे, जिथे इक्वेशन्स काय आहे तो सांगेल आपल्याला. 4 चेंडू 31 धावांची गरज आहे, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय फ्रान्सी 11 रोहाच्या बाजूने सामना पूर्णपणे झुकतोय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाहीये. या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज कौस्तुभ याचा मोठा फटका जरूर आला, सरळ बॅटने खेळलेला फटका, चेंडू सीमा पार, षटकार. जे मास्टर 500 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय कपिल अनभवणे यांच्याकडून. हा, आणि स्ट्रोक सुद्धा कपिलकडेच जातोय बघा. आणखीन एक मोठा फटका याच्या तयारीत होता, परंतु तो फटका काही येत नाहीये. पण कौतुक करावं लागेल आज फ्रान्सी 11 रोहा संघाने, बरोबर आहे ना आशुतोष, की फ्रान्सी 11 रोहा संघाने ज्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवलाय तो आजच्या दिवसभरातला कौतुकास्पद होता. सकाळचा सामना हरले आणि त्याच्यामुळे कुठलं आपण चुकलं हे यशने शोधायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून आता यशाच्या मार्गावर ते निघालेत. आशु, चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु पंच सांगतात की नक्कीच हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्णपणे आपण पाहतोय फ्रान्सी 11 रोहा संघाने या सामन्यामध्ये मजबूत पकड धरले. चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा, यावेळी खोलवर टाकलेला चेंडू अमितला मात्र पूर्णपणे फसवून जातोय, चकून जातोय. निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता होते आणि ते मात्र आपण पाहतोय आता मात्र सामन्याचं समीकरण 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून आपण पाहिलं तर 24 धावांची गरज.
मोठा फटका जरूर आलाय अमितच्या पाठमधून, परंतु नक्कीच इथे सामना जिंकलाय प्रांशी 11 रोहा संघाने. रोहा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कपिल अनुभवणे यांना विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे आणि तुमच्या शुभ हस्ते सामनावीराचं पारितोषिक देऊन आपण गौरव करतोय. कपिल अनुभवणे यांना विनंती असेल. कपिल या चला. हा तुमच्याकडून मला तुम्ही डिक्लेअर करा. रोहन हा तुमचा चौथा सामना रात्री 9:30 ला 9च धरून चाला. प्रांशी 11 रोहा यश लक्षात ठेवायचं चौथा सामना सुपर 12 मध्ये चौथा सामना श्रावणी स्पोर्ट चौल सोबत असेल तुमचा रात्री 9 ला. उद्या म्हणजे आज रात्री 9 ला 20 तारखेला. थँक्यू डीजे. तत्पूर्वी आपण पाहतोय इथे कॅश प्राइज आलेले आहेत. यश पारंगेसाठी आपण पाहतोय जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. तदनंतर दिवेश अग्रावकर यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आले आणि रोहन सानपसाठी सुद्धा आपण पाहतोय 500 रुपयाचे इथे पारितोषिक आले. तर नक्कीच मी या तिन्ही खेळाडूंना विनंती करतो की हे 500 रुपयाचं कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. तदनंतर आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून रोहा संघाचे एक सपोर्टर अर्थात रुपेश ठाकूर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय रोहन सानपसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. हॅलो थेरोडे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. माफ करा प्रतिस्पर्धी संघाला विनंती असेल अंबेपूर आपण फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. टॉस जिंकलाय थेरोडा संघाने आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. तर अंबेपूर संघाला विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. रोहन सानपला मी आमंत्रित करतो. रोहन सानप यायचं आहे आणि पारितोषिक घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी ठरलाय. वेल बोल्ड रोहन. आज अलिबागच्या मैदानामध्ये रोहन सानपने आपला जलवा दाखवलाय आणि PNP चषक 2024 या व्यासपीठावरती कपिल अनुभवणे यांच्या वतीने त्याला हे पारितोषिक देऊन गौरव करण्यात येतं. AB ग्रुप अलिबाग संघ जरी हरला असला ही स्पोर्ट्समनशिप आहे. खेळाच्या मैदानामधून हेच तर शिकायचं असतं. यश पारंगे याला सुद्धा मी आमंत्रित करतो. दिवेश आग्रावकर यालाही मी आमंत्रित करतो. रोहन सानप याला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हेमंत ठाकूर यांच्याकडून हे पारितोषिक होतं. रुपेश ठाकूर यांच्याकडून होतं. यश पारंगे याला 500 आणि दिवेश आग्रावकर याला 500 रुपये. यश आणि दिवेश यांना 500 रुपीजचं जे कॅश प्राइज आहे ते द्यायचं आहे. वेल बोल्ड यश आणि कॉंग्रॅच्युलेशन. यापेक्षा आणखीन मोठं यश आपल्याला संपादन करायचं आहे यासाठी हार्दिक शुभेच्छा. दिवेश आग्रावकर सुद्धा येतोय त्याला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. एकत्रित फोटो काढायचा असेल तर या स्टेजवरती अभि गुडेकर पण आहे. अभि ये चल. तिकडे सामन्याला सुरुवात होते. वळूया समालोचन कक्षामध्ये.